पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय महायुतीच्या उमेदवारांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह संचारलेला आहे। हाच उत्साह आता मतदारसंघामध्ये दिसून येत असल्याने येत्या 16 तारखेला पनवेल महानगरपालिकेत महायुतीच्याच दणदणीत विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी व्यक्त केला आहे। ते पुढे म्हणाले की विजय निश्चित आहे, फक्त तो किती मोठ्या फरकाने होणार एवढंच पाहायचं बाकी आहे। मागील काही वर्षात भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत। रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, उद्याने, आरोग्य सुविधा आणि इतर पायाभूत सोयी सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे। या विकास कामांची पोचपावती म्हणून आज नागरिक मोठ्या विश्वासाने महायुतीच्या पाठीशी उभे आहेत। दरम्यान महाविकास आघाडीवर टीका करताना प्रथमेश सोमण म्हणाले की दुसरीकडे महाविकास आघाडी ही पूर्णपणे नेतृत्वहीन असून त्यांच्याकडे पनवेलच्या विकासासाठी कोणतेही ठोस ध्येय धोरण नाही। त्यांच्या गोंधळलेल्या परिस्थितीचे प्रतिबिंब उमेदवार निवडीतही स्पष्टपणे दिसत आहे। अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार शोधावे लागत आहेत, उमेदवारांच्या घरी जाऊन बसावे लागत आहे आणि पक्षाचे एबी फॉर्म जबरदस्तीने द्यावे लागत आहेत। हीच गोष्ट त्यांच्या अपयशाची कबुली देणारी आहे। ते पुढे म्हणाले की महायुतीकडे मात्र शेकडो इच्छुक उमेदवार होते, त्यामुळेच योग्य, सक्षम आणि लोकांमध्ये काम करणाऱ्या उमेदवारांची निवड करणे शक्य झाले। यावरूनच सुरुवातीलाच महाविकास आघाडीने मानसिक पराभव स्वीकारल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे। महायुतीच्या प्रचाराला नागरिकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता यावेळी पनवेल महानगरपालिकेत महायुतीचा मोठ्या फरकाने विजय होणार असून 16 तारखेला संपूर्ण पनवेलमध्ये विजयाचा गुलाल उधळला जाईल असा विश्वासही प्रथमेश सोमण यांनी व्यक्त केला। महायुतीचा प्रचार असं सांगायचं झालं तर लोकांकडनं अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। महायुती जाहीर झाल्यानंतर पनवेलच्या प्रभाग क्रमांक 1 ते 20 या सर्व प्रभागांवरील सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह तुम्हाला दिसून येईल। कार्यकर्त्यांसोबत जे मतदार आहेत, महायुतीचे मतदार आहेत, त्यांचा उत्साह तुम्हाला दिसून येईल आणि त्याच्यामुळे आम्हाला हा विजय आता अगदी नक्की वाटायला लागलेला आहे। फक्त विषय एवढाच आहे की तो विजय जो आहे हा किती मार्जिननी होतो, ते मार्जिन वाढवायचं हे आमच्या समोरचं टार्गेट आहे। विजय तर निश्चितच आहे। पनवेल महापालिकेत त्याच्या आधी देखील भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत महायुतीची सत्ता होती। यावेळेला ती सत्ता पुन्हा रिपीट होणार आहे, यात काही शंकाच राहिलेली नाहीये। ज्या पद्धतीनं महायुतीचे 6 उमेदवार आता बिनविरोध निवडून आलेले आहेत, यावरूनच तुम्हाला विरोधकांची देखील पराभूत मानसिकता ही आधीच कळलेली आहे, आधीच जाहीर झालेली आहे। त्याच्यामुळे पराभूत मानसिकतेने लढणारा विरोधी पक्ष, कुठल्याही प्रकारची ध्येय धोरण नसलेला, पनवेलच्या संदर्भात विकासाचा अजेंडा नसलेला आणि कुठल्याही प्रकारचं नेतृत्वहीन असा जो विरोधी पक्ष आहे आणि त्याच्यासमोर घट्ट अशी मजबूत आमच्या सगळ्या मित्रपक्षांची असलेली महायुती आहे, हे बघता महायुतीचा विजय निश्चित आहे। सन्माननीय मुख्यमंत्री 12 तारखेला पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये संवाद साधण्यासाठी येणार आहेत। आमच्या पक्षातर्फे, शिवसेनेतर्फे भरत गोगावले देखील शुक्रवार किंवा शनिवारी स्वतः प्रत्यक्ष प्रचारात सहभाग घेण्यासाठी येत आहेत। खासदार श्रीरंग आप्पा भारणे यांचं सतत आमच्याशी संपर्क चालू आहे आणि ते वैयक्तिकरित्या सुद्धा पनवेल महापालिकेमध्ये प्रचारासाठी येणार आहेत। एकदा बैठक सुद्धा घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच महायुतीतर्फे अनेक मंत्री, नेते, अगदी रामदासभाई आठवले असतील, शिवेंद्रराजे भोसले असतील, त्याच पद्धतीने जयकुमार गोरे साहेब असतील, हे सगळेजण येणार आहेत। भरत शेठ गोगावले आहेत, हे देखील येणार आहेत। शिंदे साहेब आमच्याकडनं वारंवार सगळे अपडेट घेत आहेत। त्यामुळे प्रचारात आमची आघाडी आहे। नागरिकांचा, मतदारांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। त्याच्यामुळे प्रचार जोरात सुरू आहे। येत्या 16 तारखेला नक्कीच महायुती विजयाचा गुलाल उधळणार।